नमस्कार, शिवकीर्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सुनीलजी फल्ले सरांच्या घरी आलेलो आहोत. तर दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो अतिशय उत्साहात आणि परंपरेनं ते गेले 20 ते 21 वर्ष करतायत आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी असतोय. तर आपण त्या सरांशी, फल्ले सरांशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. हे आपण जे सुरुवात केली, साधारण कधीपासून सुरुवात केली आणि तुम्हाला सोहळ्याचे अनुभव आणि कसे आले नेमके? 2005 साली तारीख असेल 16 डिसेंबर 2005 रोजी दत्त जयंती करायचं आम्ही ठरवलं होतं. उद्देश असा होता की माझे शाळेतले, कॉलेजचे, गल्लीतले आणि थोडे अकाउंटंट लोक यांना बोलवून आपण अन्नदान करावा हा उद्देश होता. तो आता 21वा वर्ष आहे. 20 वर्ष पूर्ण झाली. 2005 ते 2025 20 वर्ष पूर्ण झालीत आणि अन्नदानामुळे माझं दत्तावरची श्रद्धा आणि अन्नदान ह्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल झालेला आहे. सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग सगळं चांगलं झालेलं आहे आणि सगळ्यांची साथ आहे मला, यात सगळ्या कुटुंबाची साथ आहे. आणि हा सोहळा म्हणजे असा आहे की फॅमिलीचं गेट टुगेदर कसं असतं त्या टाईप हा सोहळा असतो. आमचे बहीण, साडू, मेवणे, सासू सासरे, बहीण भाऊ दिवाळीला येत नाहीत पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून येतात आणि खूप छान वाटतं सर्वांना मिळून. आणि सर्व आचार्य आमचा इतका छान आहे की प्रत्येक वर्षी जेवण रुचकर आणि स्वादिष्ट होऊन असे लोक वाट पाहतात की पुढल्या वर्षी दत्त जयंती कधी आहे, असं वाट पाहून मग ते आनंद जो भेटतो ना तो आनंद परमोच्च आनंद आहे. आणि हेच आपण कमाई हेच आपली आहे. धन्यवाद. मी पण मागच्या वर्षी आलो होतो महाप्रसादाला. आता या वर्षी कधी आहे म्हणून मी पण आलोय. नमस्कार. दत्तावरची श्रद्धा अशी असते, एक तुम्हाला उदाहरण सांगतो फक्त. आमच्या सुनबाईला दिवस गेले होते आणि आमच्या नातीला डॉक्टरने प्रॉब्लेम सांगितला होता की एक प्रॉब्लेम घ्यायला बाळ होताना नीट होणार नाही बाळ किंवा येणार नाही. आणि आम्ही एवढी टेन्शन मध्ये होतो. जवळजवळ 6व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत 3 महिने आम्ही एवढी टेन्शन मध्ये होतो. परंतु 9व्या महिन्यानंतर जेव्हा डिलिव्हरी झाली डॉक्टर म्हटले होते की मुलाला काहीतरी प्रॉब्लेम होईल, पण दत्ताच्या कृपेमुळे त्या मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्टर असे म्हणले होते की 24 तासानंतर 48 तासानंतर जन्मल्यानंतर व्यवस्थित घेऊ आपण, प्रॉब्लेम नंतर काहीच प्रॉब्लेम झाला नाही. त्यानंतर डॉक्टर असे म्हणले की वर्षभरानंतर मुलीला काहीतरी प्रॉब्लेम होईल, ऑपरेशन करू. पण दत्ताच्या कृपेमुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे आमची नाक अशीच आहे, हिला काही प्रॉब्लेम नाही. ही सगळी दत्ताची कृपा आहे. म्हणून आम्ही दत्त जयंतीला आणखीन उत्साह येतो आणि ह्याच्या पुढे असं दत्त जयंती जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत चांगली दत्त जयंती करणार, तेवढीच आम्हाला सहाय्य करतात. धन्यवाद. स्वामी समर्थ. पहिलं म्हणजे मी आमच्या दादा यांचे खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला दत्तांवर खूप श्रद्धा, स्वामींवर हे आणि त्यांच्या कृपेने आमचं खूप चांगलं झालेलं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग, काम करायला पॉझिटिव्हिटी. आणि मी दिवाळीला येत नाही पण दादामुळे दत्त जयंतीसाठी येते. त्याच्यामुळे दादाची आणि दत्ताची कृपा एवढी आहे की आम्ही कितीही आभार मानले तरी कमीच आहे. आणि त्याच्यामुळे आमचे सगळे नातेवाईक, सगळे मित्र परिवार सगळे एकत्र येतो, तोच आमची पॉझिटिव्हिटी आहे आणि देवाचा आशीर्वाद. त्यामुळे खूप छान वाटते. त्यामुळे दादाला आणि बहिणीला खूप धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी या परिवारामध्ये आजच आलेली आहे आणि ही सर्व कृपा जी आहे ती स्वामी समर्थांची आणि दत्तांची आहे. आणि माझी एवढीच एक इच्छा आहे की या फल्ले कुटुंबांकडून असेच वर्षोनुवर्ष दत्तानी आणि स्वामी समर्थांनी त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्यावी आणि त्या सेवेचं फळ सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावं. आणि त्यांचा जो महाप्रसाद आहे हा अतिशय सुंदर आहे आणि तो तृप्त करणारा आहे. अशी सेवा त्यांच्याकडनं घडो ही स्वामी समर्थ चरणी आणि दत्ता चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस अगदी आनंदाचा आहे. या दिवशी मी खूप खुश आनंदित आहे. असं जरी असले तरी कशी का असणार इतके वर्ष मी खूप सहन केलं, पण आता ह्या वर्षी आता मला त्याला सहन होत नाही. म्हणून म्हणते त्या गुरुदत्ताला, हे देवा मला थोडंसं आयुष्य आणि माझं उरलेलं आयुष्य माझ्या मुलाबाळांना दे, त्यात माझं समाधान आहे.
तर आपल्यासोबत आहेत पल्ले सरांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई. तर सर काय सांगाल? हॅलो, माझं नाव शुभम आहे, शुभम कल्ले. तर हे आमचं 20वं वर्ष आहे दत्त जयंतीचा समारंभ करण्याचा आणि प्रतिभोजन देण्याचा. जसं आपल्या श्रेष्ठ संतांनी सांगितलं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तर आमच्या मार्फत ही थोडी समाजाची सेवा म्हणून आम्ही हे दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व बार्शीकरांना या सेवेचा आनंद घेण्यास उत्स्फूर्त करतो. माझं नाव अंकिता फुले. मी लग्न झाल्यापासून म्हणजे हे अनुभव घेतला. खूप छान वाटतं दत्त जयंतीचं. मी अनुभव घरी जेवण करा. मोठ्या नाव समर्थ आमचे गायक मित्र बार्शीचे कुमार शानू यांना पदवी आहे. यांनी कुमार शानू सोबत सुद्धा गाणे म्हटलेले आहे. आज आमचं कौतुक केलं. खूप धन्यवाद देवकरजी. मी एक स्वामींचा भक्त म्हणून आणि मला खरंच आनंद वाटला आणि मी गेल्या वर्षी आलो होतो महाप्रसादाला पहिल्यांदा आणि खरंच ह्या वर्षी पण विचारलं सरांना कधी आहे, मग फोन केला, म्हणले चालू आहे या म्हणले. धन्यवाद. बोल. बनी जेवण कर. आता आली. लग्नाला या. ए आली का एक मिनिट? वहिनी काय झालं? रेकॉर्ड होत नाही ना. नाही, कोणाला discuss? नाव पाहिजे. तुझं नाव?